आमचा मुख्य उद्देश होता की गाई हे खड्याकडे जाऊ नये। वैराग्य जीवनाचा मार्ग स्वीकारून गोसेवा करून त्या गोमूत्र आणि गायीच्या शेणापासून विविध पर्यावरण पूरक उत्पादन करणाऱ्या सुश्री मीराबाई धोंडाप्पा बिराजदार ह्या उच्च शिक्षित महिलेच्या यशाची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत। मी गोशाळा चालवते, गेल्या 15 वर्षापासून गोशाळा चालवते आणि गायीच्या शेणाचं फक्त आम्ही कंपोस्ट खत बनवत होतो। त्या गो उत्पादने जास्त आम्ही तयार करत नव्हतो। पण नंतर जेव्हा आमच्या गावातील शेहरपेने सांगितलं की तुम्ही बचत गटात या, मग आम्ही म्हणलो बचत गटात यायची आम्हाला काही आवश्यकता नाही, कारण आम्ही पैसे बचत करणार नाही। मग 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेलं, तिने सांगत राहिली, पण आम्ही बचत गटामध्ये गेले नाही। बचत गट तुमच्यासाठी नव्हे तर ह्या गावातील महिलांसाठी तुम्ही या बचत गटात या। बचत गटामध्ये आल्यावर कृषीमधून सगळ्यांना एक पॅड आम्ही द्यायला लागलो, तुम्ही पण पॅड घ्या, कारण तुमच्याकडे गायी आहेत, त्या गायीपासून तुम्ही गांडूळ खत तयार करा। मग त्यांनी एक गांडूळ पॅड आम्हाला आणून दिलं। मग आम्ही तेव्हापासून गांडूळ खत निर्मितीला सुरुवात झाली। प्रथम आम्ही गांडूळ खताचंच निर्मिती केलं। गांडूळ खताचं निर्मिती करत करत वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही तयार करत आहोत। सध्या आम्ही 10 ते 15 प्रोडक्ट आम्ही नंदिनी स्वयंसहायता समूह बचत गटामार्फत आम्ही चालवत आहे। काही महिला ही ह्या गो प्रोडक्ट मध्ये सामील आहेत। काही धूप तयार करतात, काही गांडूळ खत तयार करतात, काही गोनाईल तयार करतात, काही विभूती तयार करतात, काही वॉटर प्युरिफायर भस्म आहे, गोहर्क आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट आम्ही ह्या नंदिनी महिला स्वयंसहायता समूह गटामार्फत आम्ही करत आहे। उमेदच्या गटामध्ये आल्यापासून आर्थिक मदत फार झालेला आहे। अगोदर लोक 4%, 5% पैसे देत होते, पैसे लागले तर। आता आमच्या गटामध्ये फक्त 1 ते 2% ग्रामसंघातून घेतलं तर 2% आहे, आणि आमच्या गटातील अंतर्गत कर्ज घेतलं तर फक्त 1%ने आम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा एनी टाइम 24 तासात तुम्ही केव्हाही मागणी करा तेव्हा आम्हाला पैसे मिळतो। हे सर्व शक्य झाले ते या उमेदमुळे झालेलं आहे। कायक वे कैलास, कर्म हेच कैलास आहे, कैलास कुठेही नाहीये, तुमच्या कर्मामध्येच कैलास आहे। तसं आम्ही या बचत गटामार्फत कार्य करून ह्यातच कैलास आम्ही शोधत आहे। या उमेदमुळेच आम्हाला उमेद येऊन आम्ही वेगवेगळे प्रोडक्ट तयार करत आहोत आणि पुढेही तयार करत राहू। आणि आमचं जे प्रोडक्ट आहेत अख्ख्या भारतातच नव्हे तर जगात देखील आम्ही पसरू, हे मी तुम्हाला सांगते।